सध्या भारतामध्ये पेट्रोल डिझेल याबद्दल जी परिस्थिती तयार झालेली आहे, या परिस्थितीमुळं आपल्या देशातील लोकांमध्ये हा प्रश्न आता निर्माण होतोय की देशामध्ये मंदी आली आहे का, देशामध्ये रिसेशन आलंय का. पण या प्रश्नापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्याला ही गोष्ट माहिती करून घेणं आवश्यक आहे की आपल्या देशामध्ये आतापर्यंत तरी अधिकृतपणे रिसेशन किंवा मंदी हे जाहीर झालेली नाही. परंतु सध्या जागतिक पातळीवर, जागतिक स्तरावर चालू असलेले युद्ध, पेट्रोल आणि डिझेल यांच्या पुरवठ्यामधला अनियमितपणा, याशिवाय ऑइल रूट्स यामध्ये येणारे अडथळे, आर्थिक महागाई यामुळं सध्या अशा प्रकारचा धोका आपल्या देशावर येण्यासारखा आहे किंवा अशा प्रकारचा धोका आपल्या देशावर सुद्धा येऊ शकतो याची दाट शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की मंदी म्हणजे काय, ती कशा प्रकारे येते, त्याचा आपल्या जीवनावर काय असर पडतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलची ही अर्थकारण सिरीज आहे. या सिरीजमधला हा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलचा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण हा व्हिडिओ चालू करूया. सर्वात अगोदर आपण हे पाहूया की सध्या आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल याचा तुटवडा का निर्माण झालाय. तर हे पहा मित्रांनो, आपण आपल्या गरजेचं बहुतांश पेट्रोल, डिझेल, ऑइल हे आयात करतो आणि सध्या जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झालेली आहे. अमेरिका इराण युद्ध चालू आहे. यामुळं जे ऑइल रूट्स आहे, जो स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स आहे, हा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळं पेट्रोलची जी सप्लाय चेन आहे तिच्यामध्ये मोठे अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळं आपल्या देशामध्ये होणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा हा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळं सध्या देशभरात विविध शहरांमध्ये, गावांमध्ये तुम्हाला पेट्रोल पंपावर मोठमोठ्या लाईन पाहायला मिळतील. काही पेट्रोल पंप्सवर डिझेल नाही आहे, काही पेट्रोल पंप्सवर पेट्रोल नाही आहे. अशा प्रकारची परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे. परंतु आपल्या देशातील सरकार आणि तेल कंपन्या यांनी अधिकृतपणे फ्युएल शॉर्टेज नाही असं सांगितलेलं आहे. आणि या मागं किंवा या शॉर्टेज मागं कारण असं दिलं आहे की जे बल्क इंडस्ट्रीयल बायर्स आहेत हे रिटेल पेट्रोल पंपावरून डिझेल विकत घेत असल्यामुळं अशा प्रकारचा शॉर्टेज आलेला आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळं अशा प्रकारची गर्दी पेट्रोल आणि डिझेलसाठी वाढत आहे आणि पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलचा शॉर्टेज होतोय, अशी कारणं सध्या देण्यात येत आहे. आणि या कारणांमुळंच देशामध्ये मंदी येणार आहे का किंवा देशामुळं मंदीचं संकट येणार आहे का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता आपण हे पाहूया की मंदी म्हणजे काय, रिसेशन म्हणजे काय. मंदी म्हणजे देशातील अर्थव्यवस्थेतील सर्व हालचाली कमी होणं, देशातील रोजगार कमी होणं, उद्योगधंद्यांची वाढ थांबणं, लोकांजवळील पैसा कमी होणं. याशिवाय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढणं, दररोजच्या गरजेच्या ज्या वस्तू आहे जसं दूध, भाजीपाला आणि अदर आवश्यक वस्तू यांची मोठ्या प्रमाणावर महागाई वाढणं, अशा प्रकारचे परिणाम या मंदीमध्ये होतात. आता आपण हे पाहूया की आर्थिक मंदी म्हणजे काय, रिसेशन म्हणजे काय. मंदी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेतील उद्योगधंद्याची वाढ थांबणं, रोजगार कमी होणं, याशिवाय लोकांचा खर्च कमी होणं, बाजारातील पैसे जे सर्क्युलेशनमध्ये असलेले पैसे किंवा मनी आहे हे कमी होणं, अशा प्रकारचे परिणाम या मंदीमध्ये दिसतात. एकंदरीत मंदी म्हणजे देशाच्या आर्थिक प्रगतीचं जे इंजिन आहे हे हळू होणं किंवा हे स्लो होणं किंवा थांबणं. अशा प्रकारे आपल्याला मंदी म्हणजे काय हे सांगता येईल. अशा प्रकारे ही मंदी असते जी देशाच्या इकॉनॉमिकचे सगळे ॲक्टिव्हिटी कमी करून टाकते. आता आपण हे पाहूया की अशा प्रकारची आर्थिक मंदी ही येते कशी, यामागं काय कारणे असतात. यामागं पहिलं कारण असतं ते म्हणजे बाह्य धक्का म्हणजे एक्सटर्नल शॉक. यामध्ये इतर देशांमध्ये युद्ध चालू असणं, जागतिक पातळीवर जर काही युद्ध चालू आहे त्यामुळं, किंवा जागतिक पातळीवरील बँकिंग संकट असो, या व्यतिरिक्त ऑइल, तेल यांचे दर वाढणं. आता आपण हे पाहूया की कोणत्या कारणांमुळे मंदी येते. यामध्ये पहिले बाह्य कारणं पाहूया, यालाच एक्सटर्नल शॉक असे म्हणतात. यामध्ये आहेत युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढणं किंवा एखादी महामारी येणं, पॅन्डेमिक येणं. या व्यतिरिक्त जागतिक पातळीवर बँकिंग संकट येणं. सध्या जागतिक पातळीवर युद्ध चालू आहेत. अमेरिका इराण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि यामुळं तेलाचे भावसुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळं हे आर्थिक संकट भारतावर आलेलं आहे किंवा येणार आहे. आणि अशा प्रकारचं आर्थिक संकट येण्याची दाट शक्यता सध्या सांगितल्या जात आहे. कारण मुख्यतः तेल म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांमध्ये वाढ होत आहे आणि यांचा जो सप्लाय आहे तो विस्कळीत झालेला आहे, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झालेले आहे. त्यामुळं भारतावर मंदी येण्याचे संकट हे दाट झालेलं आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरामध्ये वाढ झाल्यास ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो, महागाई वाढते, प्रत्येक उद्योगाला ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं. त्यामुळं आजूबाजूच्या
जेवढ्याही सोयी सुविधा आणि आपल्याला लागणाऱ्या डेली नीड्सच्या ज्या वस्तू असतात ह्या महाग होतात. त्यामुळं काय होतं की उद्योगांचा खर्च वाढतो. उद्योगांचा खर्च वाढला तर उद्योग त्यांच्या नफ्यासाठी त्यांच्या असलेल्या वस्तू किंवा त्यांच्या असलेल्या प्रोडक्टच्या किमती वाढवतात. ह्या किमती वाढवल्या म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढते. अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढली म्हणजे लोकांजवळ असलेला पैसा कमी होतो. लोकांना साध्या साध्या गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळं लोकांची सेव्हिंग कमी होते आणि लोकांची सेव्हिंग कमी झाली म्हणजे लोक जे लक्झरी आयटम असतात, जे लक्झरी गुड्स असतात यावरचा त्यांचा खर्च कमी करतात. उदाहरणार्थ कार, मोबाईल, घर, कपडे अशा प्रकारचे जे लक्झरी आयटम आहेत त्याची विक्री कमी होते. त्यामुळं पुन्हा एकदा कंपन्यांचा जो माल असतो तो विकला जात नाही आणि जेव्हा पुन्हा एकदा या कंपन्यांचा हा माल विकला जात नाही, या कंपन्यांची जेव्हा प्रॉफिट मार्जिन कमी होते त्यावेळेस या कंपन्या प्रॉफिट कमवण्यासाठी किंवा आपला प्रॉफिट टिकवण्यासाठी काही गोष्टींमध्ये कपात करतात. आता ही गोष्ट कोणती असते? त्यामध्ये मुख्यतः या कंपन्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करतात. अनेक कर्मचाऱ्यांना कामावून काढतात. आणि आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा की ज्या कर्मचाऱ्यांना या कंपन्या कामावून काढून टाकतात त्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या बँकांकडून होम लोन, कार लोन, पर्सनल लोन अशा प्रकारची अनेक लोन घेतलेली असतात आणि ज्या वेळेस या लोकांची नोकरी जाते त्यावेळेस ते अशा प्रकारचे लोन फेडण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळं त्यांच्या या लोनच्या EMI थकतात आणि आता या गोष्टीचा परिणाम हा बँकिंग सेक्टरवर पडतो. ज्यावेळेस बँकांचे हे दिलेले कर्ज हे थांबतात, या कर्जाच्या EMI थांबतात, त्यावेळेस बँकांचे कर्ज NPA व्हायला सुरुवात होतात. त्यामुळं बँकांची कर्ज वसुली थांबते. ज्यावेळेस बँकांची कर्ज वसुली थांबते त्यावेळेस बँकांकडे येणारा पैसा थांबतो. ज्यावेळेस बँकांजवळ पैसा येत नाही त्यावेळेस बँका नवीन प्रकारचे कर्ज देत नाहीत. त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये जे नवीन उद्योग चालू होणार असतात ते उद्योग सुद्धा थांबतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये नवीन चालू होणारे उद्योग थांबले म्हणजे नवीन रोजगार निर्माण होत नाही. एकीकडं कंपन्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावून काढलं. या कर्मचाऱ्यांना कामावून काढल्यामुळं या कर्मचाऱ्यांनी घेतलेले कर्ज थकले. हे कर्ज थकल्यामुळं हा ताण बँकांवर आला. ज्यावेळेस बँकांवर अशा प्रकारचा ताण आला त्यावेळेस बँकांनी रिकव्हरी न झाल्यामुळं पुढं देणारे कर्ज थांबवले. त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये नवीन रोजगार निर्माण होणं थांबलं. त्यामुळं एकंदरीत अर्थव्यवस्थेची संपूर्ण चालना बिघडली आणि अर्थव्यवस्था संपूर्णपणे थांबली. यामुळं अशा प्रकारची आर्थिक मंदी आपल्या देशामध्ये येते आणि आर्थिक मंदीची अशा प्रकारची चेन असते. अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि ऑइल. ज्यावेळेस यांचा सप्लाय बिघडतो, ज्यावेळेस यांच्या किमतींमध्ये वाढ होते त्यावेळेस एकंदरीत संपूर्ण अर्थव्यवस्थेवर या गोष्टीचा परिणाम होतो आणि जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर या गोष्टींचा परिणाम होतो त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते. ज्यावेळेस मंदी आली म्हणजे महागाई वाढते, शेती मशागत आणि शेती करण्याचा खर्च वाढतो. त्यामुळं शेतमाल सुद्धा पिकवायला शेतकऱ्यांना अवघड जाते. शेतमाल पिकवल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी गेल्यानंतर व्यापाऱ्यांजवळ भांडवल नसते. त्यामुळं शेतमालाला सुद्धा भाव मिळत नाही. बँका व्यापाऱ्यांना पैसे देणं बंद करतात कारण बँकांजवळ वसुली नसते. ज्यावेळेस बँका नवीन लोन देत नाही आणि अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची मंदी येते, अर्थव्यवस्थेमध्ये कॅशचा फ्लो कमी होतो, त्यावेळेस लोक बँकामध्ये त्यांचे असलेले जे पैसे असतात हे काढण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळं बँकांमधून मोठ्या प्रमाणावर कॅश विड्रॉल केल्या जाते. त्यामुळे बँकांजवळ कॅश स्वरूपामध्ये पैसा राहतो. त्यामुळं देशामध्ये कॅशचा सुद्धा तुटवडा निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बँकांचा प्रॉफिट कमी होतो, बँकांचे कर्ज हे NPA होतात, त्यावेळेस बँकांचा प्रॉफिट कमी झाल्यामुळं बँकांचा स्टॉक मार्केटमध्ये असलेला शेअरसुद्धा घसरतो आणि बँकांची जी पत असते ती कमी होते. त्यामुळं बँकेकडे पैसे ठेवणारे डिपॉझिटर हे बँकेकडे पैशाची मागणी करतात. बँकेमध्ये कॅश काढण्यासाठी लोकांची गर्दी होऊन जाते. त्यामुळं बँक ही संकटात येते. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आल्यानंतर लोक कॅशवर जास्त भर देतात. प्रत्येकजण कॅश काढण्याकडे कल देतो कारण की महागाई वाढलेली असते आणि कोणती इन्स्टिट्यूशन कधी फेल करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टींचा ताण सुद्धा बँकांवर पडतो आणि बँका फेल होण्याचे चान्सेस सुद्धा मंदीच्या काळामध्ये वाढतात. त्यामुळं जेवढेही डिपॉझिटर असतात, बँकांचे जेवढे इन्व्हेस्टर असतात हे त्यांचे पैसे काढायला सुरुवात करतात. त्यामुळं ही आर्थिक मंदी देशातील बँकांवर सुद्धा विपरीत परिणाम पडते. ज्या वेळेस देशातील बँका या फेल होतात त्यावेळेस देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही फेल होते. अशा प्रकारे आतापर्यंत मी तुम्हाला मंदी काय असते हे समजून सांगितलं, ती कशा प्रकारे येते ते समजून सांगितलं, त्याचे परिणाम काय होतात ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं. या मंदीचा इफेक्ट सामान्य नागरिकांपासून उद्योगधंद्यांपासून बँकांपर्यंत कशा प्रकारे होतो ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मंदीबद्दल आवश्यक गोष्टी सर्व कळलेल्या असतील. तुम्हाला आपली ही अर्थकारण सिरीज जर आवडत असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.
पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.